नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मग बघा मैत्रिणींनो, बऱ्याच ताईंच्या भरपूर साऱ्या कमेंट्स होत्या, कारण मी जो काल व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावरती बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत की ताई प्रत्येक साइज मध्ये कटोरी ही किती इंचानी वाढवायची। मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे आणि त्याचा चार्ट सुद्धा अपलोड केलेला आहे, ड्राफ्टिंग अपलोड केलेली आहे, सर्व म्हणजे मी तुम्हाला दिलेले आहे, नोट्स सुद्धा दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने टकची रुंदी किती घ्यायची, लांबी किती घ्यायची, तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि चार्ट सुद्धा देणार आहे, रुंदीचा सुद्धा चार्ट देणार आहे, कटोरी ब्लाउज रुंदी त्याच्यानंतर किती इंचानी वाढवायची त्याचा सुद्धा चार्ट देणार आहे आणि किती इंच उंचीने आपल्याला टकची उंची किती घ्यायची त्याचा सुद्धा चार्ट देणार आहे आणि प्रत्येक साइज मध्ये किती इंचाची कटोरी घेतली पाहिजे ते सुद्धा त्याचा सुद्धा चार्ट देणार आहे। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होता, तो तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ फक्त तुम्ही चार्ट नुसतं स्क्रीनशॉट काढून घेऊ नका, तर व्हिडिओ संपूर्ण एंडिंग पर्यंत समजून घ्या। त्याच्यामध्ये जी रुंदी घेतलेली वाढीव कटोरी आणि रुंदीमध्ये खूप डिफरन्स आहे, तुम्ही लक्ष देऊन बघा आणि समजत नसेल तर परत मला कमेंट्स करा, त्याच्यावरती मी परत डिटेल मध्ये तुम्हाला सांगेन आणि तुम्ही काळजीपूर्वक एकदा दोनदा रिपीट केलं तर तुम्हाला सहज समजेल। तर इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, इथे मी कटोरी ब्लाउज घेतलेले आहेत, बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत। तर जो मागचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्याच्यावरती बरेच काही अशा कमेंट्स आहेत, तर त्याच्यावरतीच मी इथे व्हिडिओ बनवणार आहे। म्हणजे ज्या नवीन ताई आहेत, मी आधी पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि बरेच आपले कटोरी ब्लाउजचे कटिंग झालेले आहेत, त्याच्यामुळे बऱ्या जे आपले आधी सबस्क्रायबर आहेत, सर्व आपली फॅमिली, त्यांना सर्वांना माहिती आहे, परंतु आता ज्या नवीन आहेत किंवा नवीन माझ्या चॅनलवरती असतील तर त्यांना बऱ्याच वेळा माहिती नाही किंवा व्हिडिओ सापडत नाही, तर अशा नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी मी इथे व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर ऍक्च्युअली काय आहे ना, जी कटोरी आपली आहे ती रुंदी किती घ्यायची प्रत्येक साइज मध्ये किंवा हा जो टक्स असतो, हा कटोरीचा टक्स असतो, तर ही उंची किती घ्यायची, त्याच्यानंतर ती किती इंचांनी वाढवायची प्रत्येक साइज मध्ये, त्याच्यानंतर प्रत्येक साइज मध्ये आपल्याला ही जी रुंदी असते, इथे मी ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे, तर ही जी रुंदी आहे ती आपल्याला किती इंचाची घेतली पाहिजे, तर याचा चार्ट सुद्धा मी अपलोड केलेला आहे, डायग्राम सुद्धा अपलोड केलेले आहे, सर्व टोटल आपलं कटोरी ब्लाउजचं मी दिलेले आहे। परंतु व्हिडिओ सापडत नसेल किंवा अशा पद्धतीने तर मी इथे परत तुम्हाला सांगते। तर इथे तुम्ही बघू शकता, मी हे ड्राफ्टिंग आपलं नेहमीप्रमाणे जसं करतो त्या पद्धतीने आपण करून घेतलेली आहे। तर इथे फॉर एक्झाम्पल साठी मी इथे 36 साइज घेतलेले आहे, तर इथे मी कटोरी ही जी घेतली आहे ती आपली फॉर्म्युला नुसार आपल्याला इथे बघायचं आहे। तर फॉर्म्युला नुसार मी तुम्हाला बरेच वेळा शिकवलेलं आहे। तर इथे फॉर्म्युला आपलं 36 साइजला काय करायचंय, आपल्याला 6 ने भाग द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे येईल कॅल्क्युलेशन नुसार आपलं, तर ती 6 इथं आलं आणि त्याच्यामधून आपल्याला मायनस अर्धा इंच करायचंय आणि 6 मधून अर्धा इंच मायनस केल्यानंतर इथे आपलं किती येतं, 5.5 इंच येतं। तर आपली ही कटोरी झाली। ओके, कटोरीची इथपर्यंत ही साइज झाली। तर तुम्हाला काही गरज नाही फॉर्म्युला काढायची, मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला काढून आणि ही कटोरी आपली किती साइज मध्ये किती इंचाची येणार आहे ते पण देणार आहे। तर मागचा जो चार्ट होता तो थोडासा पिंक कलर वरती मी दिला होता, त्याच्यामुळे तो जास्त समजत नव्हता, म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पण देणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने हे आपलं फॉर्मॅट आहे। तर आता मी इथे काय करणार आहे, ही जी कटोरी आहे आपली, तर ही प्रत्येक साइज मध्ये किती इंच घेतली पाहिजे ते मी तुम्हाला चार्ट वरती दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा एका बाजूला आपलं हे कटोरीचं फॉर्मॅट आहे। ओके, त्याच्यानंतर हे मी इथे कटोरी ब्लाउज चार्ट, ओके, तर इथे साइज दिलेली आहे आणि इथे कटोरी किती इंच घ्यायची। ओके, तर कटोरी किती इंच घ्यायची ते तुम्हाला इथे मी लिहून दिलेलं आहे। तर 28 साइज मध्ये तुम्हाला 4.25 इंचाची कटोरी घ्यायची। ज्यांना हे अंक मध्ये कळत नाही त्यांनी इथे मी लिहून दिलेले आहे अक्षरीमध्ये, तर तुम्हाला इथे वाचून घ्यायचे 4.25 इंच, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा मी तुम्हाला इथे चार्ट हा शेअर करेल, तर तुम्ही नक्की हा चार्ट फॉलो करा। 30 साइज मध्ये तुम्ही 4.5 इंचाची इथे कटोरीचं माप घेऊ शकता। आता सपोज तुमचं 30 आणि मध्येच 29 आलं तुमच्याकडे मेजरमेंट, तर तुम्ही त्यांच्यासाठी किती कटोरीचं हे अंतर घेणार, तर तुम्हाला 4.25 घ्यायचे, म्हणजे 28 आणि 29 साठी सेम असणार आहे, 30 आणि 31 साठी सेम असणार आहे। ओके, तर 30 साइज मध्ये 4.5 इंच घ्यायचंय, इथे लिहून दिलेलं आहे। 32 साइज मध्ये 5 इंचाची कटोरी घ्यायची तुम्हाला,
34 साईज मध्ये तुम्हाला इथे 5.25 इंचाची कटोरी घ्यायची, 36 साईज मध्ये 5.5 इंचाची कटोरी घ्यायची आहे. त्याच्यानंतर 38 साईज मध्ये तुम्हाला इथे 5.25 इंच कटोरी घ्यायची आहे. त्याच्यानंतर 40 साईज मध्ये 2.25 इंचाची कटोरी घ्यायची, किंवा तुम्ही इथे 40 साईज मध्ये 6 इंचाची जरी कटोरी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर इथे 42 साईज मध्ये तुम्हाला इथे कटोरीचं मेजरमेंट इथे घ्यायचंय 6.5 इंच, आणि 44 साईज मध्ये तुम्हाला इथे 6.25 इंच घ्यायचंय. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मेजरमेंट मी इथे 40 साईज मध्ये 6 पण लिहून देते. शक्यतो बऱ्याच वेळा मी ना 6 इंच कटोरी घेतलेली 40 साईज मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने मी इथे 6.5 दिलेले आहे, तर हे पण लिहून घ्या तुम्ही. तर अशा पद्धतीने स्क्रीनशॉट काढून घ्या. आता राहिलं आपलं ते म्हणजे हे आपल्याला बघायचं आहे इथे. आता इथे मी दिले साईज. ओके, सेम त्याचप्रमाणे साईज दिली. कटोरी टक्स रुंदी. आता ही कटोरी आपण ज्या वेळेस दुसऱ्या पेपरवरती वाढवतो, ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती वाढवत असतील तर ती किती इंचांनी वाढवायची आहे, ओके, ते मी सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर जी टक्सची उंची असते, इथून आपण टक्स घेतो, ती टक्सची उंची किती घ्यायची नक्की ते सुद्धा मी सांगणार आहे. आधी आपण काय करणार आहोत, फॉर एक्झाम्पल ही कटोरीचं मेजरमेंट आहे ते आपण कट करून घेणार आहोत, म्हणजे तुमच्या अगदी डिटेलमध्ये लक्षात येईल की कशा पद्धतीने कोणत्या साईज मध्ये वाढवायचं आहे. संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, नाहीतर नुसतं चार्ट बघून आणि परत मग कुठेतरी मिस्टेक होणार असं करू नका. ते व्हिडिओ बघायचा आहे संपूर्ण, आणि जसं मी सांगितलंय त्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचंय. आता इथे हे जे कटोरीचं आहे, फक्त मी आज कटोरीचा पार्ट आहे ना तोच फक्त इथे कट करून घेणार आहे, कारण हे आपलं इम्पॉर्टंट आहे. ओके, आता इथे मी कटोरी आपली कशी वाढवायची ते बघणार आहोत आपण. आता इथे मी हाच पेपर वापरणार आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आता हे 36 साईजचं मेजरमेंटचं आपण कटोरी बघितली. ओके, तर आता इथे मी काय करणार आहे, 1.5 इंच आपल्याला किती इंचांनी वाढवायची, 1.5 इंचांनी. तर मी इकडे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे, आणि आपल्याला इथे स्ट्रेट अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा, सरळ लाईन मी इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि आपण इथे तुम्ही बघू शकता, हे आपला मेन पॉइंट होता, तर इथून काय करतो आपण, अशा पद्धतीने 2 लाईनचा असं तिरकस एक कट करून घ्यायचंय. हे बघा, मी कट करून घेतलेलं आहे, हे इम्पॉर्टंट आहे आपलं. तर बऱ्याच कटिंग मध्ये सांगितलेले आहे, ते फॉलो करायचंय तुम्हाला. आता अशा पद्धतीने ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून ही जी कटोरीची बेसिक कटोरी आहे ती जशीच्या तशी आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. हा मेन पॉइंट आहे, तो पण मी मार्किंग करून घेतलेला आहे. ते घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, ह्या बाजूला आपण अर्धा इंच घेतो. ओके, हे अर्धा इंच घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, हे जे मेजरमेंट आहे इथून हे किती आलेलं आहे, तर 4.5 इंचाला एक लाईन माझं कमी आलेलं आहे. तर इथे पण तितकंच अंतर आपल्याला घ्यायचंय, एक लाईन कमी मी इथे ड्रॉ करून घेणार आहे. इथे जॉईन करायचं आपल्याला. इथे आपण 1.5 इंचावरती वाढवून घेणार आहोत, आणि ह्या बाजूला पण आपल्याला 1.5 इंचानी. हा जो टेप आहे तो आपल्या ह्या लाईनला सरळ ठेवायचा आहे. आता इथे मी 4 पर्यंत असं सरळ ठेवलेलं, म्हणजे तुम्ही कुठे पण ठेवा, परंतु इकडे सरळ आहे की ते लक्षात येत नाही ना, तर तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने टेप ह्या लाईनला सरळ ठेवायचं आहे. आणि इथे आपल्याला 1 आणि अर्धा अशा पद्धतीने 1.5 इंच आपल्याला इथे वाढवायचंय. 5 पासून तर 6.5 पर्यंत घेतलं मी, म्हणजे हा 1.5 इंच झालेला आहे आपलं. ओके, ते घेतल्यानंतर इथे अर्धा इंच घेतला, तर इथे पण आपल्याला अर्धा इंचच घ्यायचं आहे. आता इथे माझं बरोबर हे बघा, अर्धा इंच मी इथे घेतलेला आहे. आणि इथून आपल्याला हा जो शेप आहे आपला, सेम त्याच पद्धतीने त्या शेप मध्ये आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करत जायचंय. आणि हे 1.5 इंचावरती आपल्याला पॉइंट जॉईंट करायचंय. आता मी इथे डार्क मध्ये शेप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने. ओके, आता हे झालं आपलं 36 साईज मध्ये 1.5 इंचाने आपल्याला वाढवायचं आहे इथे 1.5 इंच. आता इथे कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये आपल्याला खालच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचंय. कमी साईज असेल 28-30 साईज असेल तर तुम्ही इथे 1 इंच पाऊण इंच सुद्धा वाढवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. परंतु कंपल्सरी इथे 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचंय. वाढवल्यानंतर आपल्याला ही लाईन इथून इथे जॉईंट करायची आहे.
अशा पद्धतीने आपली ही इथे कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये, मी ज्यावेळेस तुम्हाला सांगते त्यावेळेस तुम्ही अशी टीप लिहून घेतली प्रत्येक साईज मध्ये. इथून कटोरीच्या सेंटर पासून खालच्या बाजूला 1.5 इंच वाढवायचंय. तर इथे मी 1.5 इंच लिहून दिलेलं आहे. तर ते अक्षरी मध्ये सुद्धा इथे मी लिहून देते 1.5 इंच वाढवणे. ओके, 1.5 इंच म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आता इथे सर्वात पहिल्यांदा आपण इथे कंपल्सरी 1.5 इंच घेणार आहोत. आणि नंतर आता काय करते मी, इथे हे जे कटोरीचं आपलं इथे फॉर्मेट केलेला आहे तो सर्वात पहिल्यांदा आपण इथे कट करून घेऊया. म्हणजे फोल्ड करून तुम्हाला टक्सची रुंदी किती घ्यायची ते सुद्धा समजणार आहे. त्याच्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा हे बेसिक व्यवस्थित जे ड्राफ्टिंग करून वाढवून घेतलेले आहे ते कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता टक्सची रुंदी आपल्याला इथे किती लावायची, इथे आपण 1.5 इंच घेतलं, 1.5 इंच. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, ही कटोरी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. बघा मी इथे फोल्ड केली आहे. फोल्ड केल्यानंतर अगदी परफेक्ट येतं. एखाद्या साईज मध्ये इथे थोडंसं असं तिरकस येतं तर ते कट करून घ्यायचंय. बघा अशा पद्धतीने एखाद लाईनचं किंवा खूपच कमी येतं. ते घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे मी 1.5 इंचांनी वाढवलेलं आहे. पण इथली ही टक्स रुंदी आहे ना, 1.5 इंचाला 2 लाईन प्रत्येक साईज मध्ये जास्त घ्यायची तुम्हाला. ओके, तर इथे मी काय करणार आहे, आता इथून आहे ना, हे बघा ह्या पॉइंट पासून इथपर्यंत मी 1.25 इंच घेणार आहे. 1.5 इंच असेल तिथे मी 1.25 इंच घेणार आहे. इथून जी असते टक्सची जी उंची असते ती मी इथे 3 इंच घेणार आहे. हे बघा 3 इंचावरती मी मार्किंग केलं. आणि इथून आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने कट लावायचं आहे. कट लावल्यानंतर आपल्याला इकडे पण ही लाईन इथून ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आता इथे आपल्याला हे ड्रॉ केल्यानंतर इथली उंची मोजून बघायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 3.25 इंच. सपोज आता तुम्हाला समजा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथून ह्या 1.5 इंच आपण खाली वाढवलं, इथून जर तुम्हाला उंची मोजायची म्हणजे उंची घ्यायची असेल तर 3.25 इंच अशा पद्धतीने येते. परंतु काय करायचंय, इथूनच आपण आता मी जे मेजरमेंट तुम्हाला चार्ट देणार आहे ते इथूनच आपल्याला हे मेजरमेंट टाकायचंय रुंदी घेतल्यानंतर. ओके, तर ही रुंदी आपली इथून आपण 1.5 इंच असेल त्यावेळेस तुम्हाला इथे ही रुंदी फोल्ड केल्यानंतर 2 लाईनने जास्त घ्यायची आहे. तर आता तुम्हाला मी इथे दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे मी कटोरी ब्लाउजचं हे जे आहे ते रुंदी किती वाढवायची प्रत्येक साईज मध्ये आणि त्याच्यानंतर ही जी टक्सची लांबी आहे ती किती घ्यायची ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, इथे आता आपण बऱ्याच वेळा कटोरी आपण कट केल्यानंतर ती कशा पद्धतीने वाढवायची बऱ्याच वेळा समजत नाही आपल्याला. तर इथे मी सांगणार आहे 28 साईज मध्ये. आता सर्वात पहिल्यांदा आपण हे जे फॉर्मेट कट केलंय ना त्याचं समजून घेऊया. आता इथे 36 साईज आहे. हे कटोरीचं मेजरमेंट आपलं किती आहे, 36 साईजची कटोरी आपली. ओके, तर 36 साईज मध्ये इथे मी घेतलंय 1.25 इंच. तर 1.25 इंच ही रुंदी आहे ना, टक्सची रुंदी घेतलेली मी. ओके, ही टक्स रुंदी फोल्ड केल्यानंतर टक्सची रुंदी इथे मी 1.25 इंच घेतली. जरी आपण 1.5 इंचांनी वाढवलं तरी इथे आपल्याला 1.25 इंच घ्यायचंय. कळालं तुम्हाला, 1.25 इंच घेतल्यानंतर त्याच्यानंतर इथे आपण किती इंचांनी वाढवलेले आहे, 1.5 इंचांनी वाढवलेले आहे. इथे समजलं तुम्हाला, 1.5 इंच इथे 1.5 इंच. तर ही जी रुंदी आहे ती फोल्ड केल्यानंतर इथे 1.25 इंच घेतलेले आहे. हे मी इथे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला इथे हा जो भाग आहे तो वाढीव कटोरी म्हणजे आपण किती इंचांनी वाढवणार आहोत ते म्हणजे इथे 1.5 इंच. आता 28 साईज असेल तर त्याच्यामध्ये 1 इंचाने वाढवणार आहे मी. 28 साईज असेल तर मी किती इंचांनी इथे वाढवणार आहे, 1 इंच. दोन्ही बाजूला सेम 1 इंचाने वाढवणार आहे. ही जी रुंदी आहे ती मी किती घेणार आहे, तर इथे मी फक्त इथून घेणार आहे फोल्ड केल्यानंतर, कटोरी फोल्ड केल्यानंतर 1.25 इंचाने मी इथे घेणार आहे. आणि अशा पद्धतीने कटोरी टक्स लांबी म्हणजे ही लांबी आपल्याला टक्सची उंची पण म्हणू शकता तुम्ही इथे. तर इथे तुम्ही वाटल्यास तर तुमच्या भाषेमध्ये उंची पण लिहू शकता, टक्सची उंची किंवा लांबी. अशा पद्धतीने तुम्हाला जे समजत असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता इथून मी 2.5 इंच फक्त घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी आता तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही टक्सची तुम्हाला इथे घ्यायची आहे मार्किंग करून आणि अशा पद्धतीने वाढवायचे. तर ते प्रत्येक साईज नुसार मी इथे दिलेलं आहे.
जरी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये समजलं नसेल तरी तुम्ही मला परत कमेंट्स करा, मी तुम्हाला परत समजून सांगेल. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात ना, ते आपल्या लक्षात येत नाही. ओके, तर आता मी हे तुम्हाला समजलं असेल आणि ती 2.5 इंचाची इथे आपण उंची घेतलेली आहे. आता 36 साईज मध्ये इथे 3 इंचाचं घेतलं होतं, ते तुम्हाला मी ऑलरेडी इथे सांगितलेलं होतं. हे बघा, अशा पद्धतीने 3 इंच आपली टकची उंची किंवा लांबी तुम्ही म्हणू शकता. आता मी प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला इथे सांगून दाखवते आणि तुम्हाला हे चार्ट आहे ते स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. तर साईज आपली इथे घेतलेली पूर्ण साईज आहे. कटोरी टक्स रुंदी. आता रुंदी आपली कोणती येणार आहे, ही टकची रुंदी आपल्याला किती घ्यायची फोल्ड केल्यानंतर, आणि वाढवायचं किती आहे दोन्ही बाजूने. तर इथे वाढवायचं आहे दोन्ही बाजूने, तर त्याचं पण अंतर इथे मी वाढीव दिलेलं आहे. तर सेम प्रत्येक साईज मध्ये इथे वाढवून घ्यायचे आपल्याला. आणि नंतर ही टकची उंची किंवा लांबी तुम्ही म्हणू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता 28 साईज मध्ये 2.25 इंच आपण इथे ही रुंदी घेणार आहोत, 2.25 इंच. आणि वाढवायची किती आपल्याला दोन्ही बाजूला वाढवायची. ओके, दोन्ही बाजूला 1 इंचानी वाढवायची आहे. आणि ही टकची लांबी आपल्याला इथे घ्यायची 2.5 इंच. 30 साईज मध्ये सेम आहे, 2.25 इंच रुंदी घ्यायची आहे, दोन्ही बाजूने 1-1 इंचानी वाढवायची आहे. आणि त्याच्यानंतर 2.5 इंच टकची उंची घ्यायची किंवा लांबी घेऊ शकता. 32 साईज मध्ये 1.5 इंच आपल्याला ही रुंदी आहे 1.5 इंच घ्यायची. आणि वाढवायचं किती आहे तुम्हाला 1.25 इंच, म्हणजे 1.2 लाईन घ्यायचंय. 1 इंच आणि 2 लाईन घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी टकची लांबी आहे ती 2.25 इंच घ्यायचंय. नंतर 34 मध्ये पण सेम आहे, 36 साईजचं आपण बघितलेलं आहे. 38 साईज मध्ये पण जितकं 36 साईजचं आहे सेम त्याच पद्धतीने घ्यायचंय. 40 साईज मध्ये सुद्धा सेम त्याच पद्धतीने घ्यायचंय. नंतर 42 साईज मध्ये पण सुद्धा आपण तितकंच घेतलेलं आहे. आणि नंतर 44 साईज मध्ये इथे आपल्याला ही जी रुंदी आहे टकची 2 इंच घेतलेले आहे. आणि नंतर जी वाढीव आहे इकडे वाढवायचे आपल्याला जवळजवळ 1.5 इंचाला 2 लाईन जास्त घ्यायचे, म्हणजे 2.25 इंच. आणि टकची जी उंची आहे ती आपल्याला इथे 3.25 इंच घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे चार्ट आहे तुम्हाला समजलं असेल. आणि काही अजून कन्फ्युजन वाटत असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. तर हे पण स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. नंतर तुमचा हा जो चार्ट आहे कटोरीचा तो पण लिहून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.